नमस्कार मित्रांनो, आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण दिव्यांग व्यक्तींसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या तब्बल 14 महत्त्वाच्या योजनांची पूर्ण आणि सखोल माहिती जाणून घेणार आहोत। शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, दरमहा पेन्शन, व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत, लग्नासाठी लाखोंचे अनुदान, घरकुल योजना, साधनसामग्री सहाय्य, तसेच उच्च शिक्षणासाठी विशेष सुविधा अशा अनेक योजना शासनाने दिव्यांग बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू केल्या आहेत। परंतु योग्य माहिती नसल्यामुळे अनेक पात्र लाभार्थी या योजनांपासून वंचित राहतात। त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक योजना पात्रता, लाभ, अटी, आर्थिक मदत आणि महत्त्वाच्या अटींसह सविस्तर समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात पहिली योजना म्हणजे दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना। ही दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली अत्यंत महत्त्वाची योजना आहे। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे दिव्यांग मुलांना शिक्षणापासून वंचित राहू न देणे, शाळेत उपस्थिती वाढवणे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हा आहे। या योजनेच्या पात्रतेबद्दल सविस्तर पाहिले तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शिष्यवृत्तीसाठी कोणतीही वार्षिक उत्पन्न मर्यादा ठेवलेली नाही। म्हणजे आर्थिक स्थिती कोणतीही असली तरी पात्र दिव्यांग विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात। अर्जदाराचे वय 18 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे। विद्यार्थ्याकडे किमान 40% दिव्यांगत्व असणे अनिवार्य असून त्यासाठी अधिकृत दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक आहे। ही योजना पूर्व प्राथमिक ते इयत्ता 10वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे। तसेच अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा सादर करणे बंधनकारक आहे। आणखी एक महत्त्वाची शैक्षणिक अट म्हणजे विद्यार्थी सलग 2 शैक्षणिक वर्षांमध्ये नापास झालेला नसावा, कारण शासनाचा उद्देश विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे हा आहे। या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ विद्यार्थ्याच्या इयत्ता, शिक्षणाचा प्रकार आणि दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार वेगवेगळे दिले जातात। कार्यशाळांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या दिव्यांग प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा 300 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते। ही मदत विशेष कौशल्य प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असते, ज्यामुळे त्यांना प्रशिक्षणादरम्यान लागणारा खर्च भागवता येतो आणि भविष्यात रोजगाराच्या संधी निर्माण होतात। इयत्ता 8वी ते 10वी मध्ये शिकणाऱ्या अंध, अस्थिविकलांग, कर्णबधिर तसेच कुष्ठरोगमुक्त विद्यार्थ्यांना दरमहा 200 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते। या टप्प्यावर विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा खर्च वाढत असल्यामुळे वह्या, पुस्तके, परीक्षा शुल्क किंवा प्रवास खर्चासाठी ही मदत उपयोगी ठरते। इयत्ता 5वी ते 7वी मध्ये शिकणाऱ्या अशाच प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना दरमहा 150 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते, ज्यामुळे प्राथमिक शिक्षणानंतर विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यास प्रोत्साहन मिळते। विशेष शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बौद्धिक दिव्यांग किंवा मानसिक आजार असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे। अशा विद्यार्थ्यांना वय 18 वर्षांपर्यंत दरमहा 150 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते। विशेष शाळांमध्ये अतिरिक्त प्रशिक्षण, विशेष शिक्षक आणि उपचारात्मक शिक्षण दिले जाते, त्यामुळे ही आर्थिक मदत पालकांसाठी मोठा आधार ठरते। पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4थीपर्यंत शिकणाऱ्या कर्णबधिर विद्यार्थ्यांना दरमहा 100 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते। लहान वयात शिक्षणाची सवय लागावी आणि शाळेत सातत्य राहावे हा यामागचा उद्देश आहे। तसेच इयत्ता 1ली ते 4थीमध्ये शिकणाऱ्या अंध, अंशतः अंध, अस्थिविकलांग आणि कुष्ठरोगमुक्त विद्यार्थ्यांनाही दरमहा 100 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते। या टप्प्यावर दिली जाणारी छोटी आर्थिक मदतही पालकांसाठी शालेय साहित्य, गणवेश किंवा प्रवास खर्च भागवण्यासाठी महत्त्वाची ठरते। दुसरी योजना म्हणजे दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य शालांत परीक्षेनंतर मिळणारी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे 10वीनंतर दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबवू नये आणि त्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळावा हा आहे। 10वीनंतर शिक्षणाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो। कॉलेज फी, पुस्तके, वसतिगृह खर्च, प्रोजेक्ट खर्च आणि दैनंदिन खर्च यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण पुढे चालू ठेवणे कठीण जाते। ही अडचण लक्षात घेऊन शासनाकडून ही शिष्यवृत्ती दिली जाते। या योजनेसाठी कोणतीही वार्षिक उत्पन्न मर्यादा किंवा वयोमर्यादा ठेवलेली नाही, त्यामुळे पात्र असलेला कोणताही दिव्यांग विद्यार्थी अर्ज करू शकतो। मात्र अर्जदाराकडे किमान 40% दिव्यांगत्व असणे आवश्यक आहे आणि तो महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे। शैक्षणिक पात्रतेनुसार गट अ वगळता इतर विद्यार्थ्यांनी मागील शैक्षणिक वर्षात नापास नसणे आवश्यक आहे। या योजनेमध्ये अभ्यासक्रमानुसार विविध गट तयार करण्यात आले आहेत। गट अ अंतर्गत वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, पशुवैद्यकीय तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचा समावेश होतो। या गटातील वसतिगृह विद्यार्थ्यांना दरमहा 1200 रुपये निर्वाह भत्ता आणि अनिवासी विद्यार्थ्यांना 550 रुपये दरमहा दिले जातात। याशिवाय शिक्षण शुल्क 100% भरले जाते। अंध विद्यार्थ्यांसाठी दरमहा 100 रुपये वाचक भत्ता दिला जातो। प्रकल्प टायपिंगसाठी 600 रुपये प्रति महिनापर्यंत मदत दिली जाते आणि अभ्यास दौऱ्यासाठी वर्षाला 500 रुपयेपर्यंत सहाय्य मिळते। पत्रव्यवहार अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक भत्ता म्हणून दरवर्षी 500 रुपये दिले जातात। गट ब आणि क मध्ये वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी पदविका तसेच कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे। या गटातील वसतिगृह विद्यार्थ्यांना 820 रुपये दरमहा आणि अनिवासी विद्यार्थ्यांना 530 रुपये दरमहा निर्वाह भत्ता दिला जातो।
यांनाही शिक्षण शुल्काची 100% भरपाई, 100 रुपये वाचक भत्ता, प्रकल्प टायपिंग सहाय्य आणि अभ्यास दौरा भत्ता मिळतो. गट ड अंतर्गत सर्वसाधारण पदवी अभ्यासक्रम दुसऱ्या वर्षापासून येतात. या गटातील वसतिगृह विद्यार्थ्यांना 570 रुपये आणि अनिवासी विद्यार्थ्यांना 300 रुपये दरमहा निर्वाह भत्ता मिळतो. अंध विद्यार्थ्यांसाठी 75 रुपये दरमहा वाचक भत्ता दिला जातो. तसेच शिक्षण शुल्क पूर्ण भरले जाते आणि इतर शैक्षणिक सहाय्य पूर्ववत मिळते. गट ई मध्ये इयत्ता 11वी, 12वी आणि पदवीच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थी येतात. वसतिगृह विद्यार्थ्यांना 380 रुपये आणि अनिवासी विद्यार्थ्यांना 230 रुपये दरमहा निर्वाह भत्ता दिला जातो. अंध विद्यार्थ्यांना 50 रुपये वाचक भत्ता मिळतो. याशिवाय प्रकल्प टायपिंग सहाय्य, अभ्यास दौरा खर्च आणि पुस्तक भत्ता देखील उपलब्ध आहे. एकूणच ही योजना दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संपूर्ण आर्थिक आधार देणारी आहे. तिसरी योजना म्हणजे गुणवत्ता पुरस्कार योजना. ही योजना दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत राज्यात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार विशेषतः अंध, मूक, बधिर आणि स्पॅस्टिक विद्यार्थ्यांसाठी मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे प्रदान केला जातो. या योजनेसाठी कोणतीही उत्पन्न मर्यादा किंवा वयोमर्यादा नाही, मात्र किमान 40% दिव्यांगत्व आणि महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. पात्र विद्यार्थ्यांना 1000 रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र दिले जाते. तसेच सत्कार समारंभासाठी उपस्थित राहण्यासाठी 100 रुपयेपर्यंत प्रवास खर्च परत दिला जातो. हा पुरस्कार विद्यार्थ्यांच्या मेहनतीची दखल घेऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरणा देतो. चौथी योजना आहे दिव्यांग व्यक्तींसाठी साधने आणि उपकरणांसाठी आर्थिक सहाय्य योजना. या योजनेचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने उपलब्ध करून देणे हा आहे. चालण्यासाठी, ऐकण्यासाठी किंवा दैनंदिन कामांसाठी लागणारी उपकरणे महाग असल्यामुळे अनेकांना ती घेणे शक्य होत नाही. या समस्येवर उपाय म्हणून शासन आर्थिक सहाय्य देते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रतेचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 24,000 रुपयेपर्यंत असणे आवश्यक आहे, म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल दिव्यांग व्यक्तींना या योजनेत प्राधान्य दिले जाते. या योजनेसाठी कोणतीही वयोमर्यादा निश्चित केलेली नाही, त्यामुळे कोणत्याही वयोगटातील दिव्यांग व्यक्ती अर्ज करू शकते. मात्र अर्जदाराकडे किमान 40% दिव्यांगत्व असणे आवश्यक असून त्यासाठी अधिकृत दिव्यांग प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. तसेच अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक लाभ अर्जदाराच्या मासिक उत्पन्नानुसार 2 गटांमध्ये विभागलेले आहेत. ज्या अर्जदारांचे मासिक उत्पन्न 1500 रुपयेपेक्षा कमी आहे अशा लाभार्थ्यांना सहाय्यक साधने किंवा उपकरणे खरेदी करण्यासाठी 100% अनुदान दिले जाते आणि कमाल 3000 रुपयेपर्यंत आर्थिक सहाय्य मिळते. म्हणजेच आवश्यक उपकरणांच्या संपूर्ण खर्चाची भरपाई शासनाकडून केली जाते. याशिवाय लाभार्थ्याला उपकरण मिळवण्यासाठी किंवा तपासणीसाठी प्रवास करावा लागल्यास रेल्वे किंवा राज्य परिवहन बस प्रवासासाठी 150 रुपयेपर्यंत प्रवास भत्ता दिला जातो. तसेच भोजन व निवासासाठी प्रतिदिन 10 रुपये इतका भत्ता देण्यात येतो. दुसऱ्या गटामध्ये मासिक उत्पन्न 1500 रुपये ते 2000 रुपये दरम्यान असलेल्या अर्जदारांचा समावेश होतो. या गटातील लाभार्थ्यांना सहाय्यक साधने किंवा उपकरणांच्या खर्चावर 50% अनुदान दिले जाते आणि कमाल 1500 रुपयेपर्यंत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. म्हणजेच उपकरणांच्या अर्ध्या खर्चाची भरपाई शासन करते. या लाभार्थ्यांनाही रेल्वे व एसटी प्रवासासाठी 150 रुपयेपर्यंत प्रवास भत्ता आणि भोजन व निवासासाठी प्रतिदिन 10 रुपये भत्ता दिला जातो, ज्यामुळे उपकरण मिळवण्याची प्रक्रिया आर्थिकदृष्ट्या सुलभ होते. या योजनेसाठी अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे. यामध्ये डॉक्टरांचे शिफारसपत्र अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्यामध्ये अर्जदाराला कोणत्या प्रकारच्या सहाय्यक साधनांची आवश्यकता आहे हे नमूद केलेले असते. त्यासोबत उत्पन्न प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र आणि ओळख पडताळणीसाठी आधार कार्ड सादर करणे आवश्यक आहे. पाचवी योजना आहे दिव्यांगांसाठी राज्य पुरस्कार योजना. ही महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी राबविण्यात येणारी सन्मान योजना असून विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिव्यांग कर्मचारी, नियोक्ता तसेच रोजगार सेवा संस्थांना गौरविण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या कार्याची दखल घेणे आणि समाजात सकारात्मक प्रेरणा निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेसाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न मर्यादित नसून वयोमर्यादा किमान 18 वर्षांवरील असणे आवश्यक आहे. तसेच किमान 40% दिव्यांगत्व असणे बंधनकारक आहे. अर्जदाराने महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पुरावा सादर करणे आणि शासनाने निर्धारित केलेल्या नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असते. या योजनेअंतर्गत 2 प्रमुख प्रवर्गांमध्ये पुरस्कार दिले जातात. प्रवर्ग 1 अंतर्गत सर्वोत्कृष्ट दिव्यांग कर्मचारी पुरस्कार दिला जातो, ज्यामध्ये 10,000 रुपये रोख रक्कम, गौरवपत्र आणि प्रमाणपत्र प्रदान केले जाते. हा पुरस्कार अंध, कर्णबधीर, अस्थिविकलांग आणि मानसिक दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे.
प्रवर्ग 2 अंतर्गत सर्वोत्कृष्ट नियोक्ता पुरस्कार देण्यात येतो, ज्यामध्ये शासकीय, सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील संस्थांना 25,000 रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाते. या योजनेमुळे दिव्यांग व्यक्तींना रोजगार क्षेत्रात प्रोत्साहन मिळते, तसेच दिव्यांग अनुकूल कार्यसंस्कृती निर्माण करण्यास मदत होते. 6वी योजना आहे प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामग्रीसाठी आर्थिक सहाय्य योजना. ही महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणारी महत्त्वाची योजना असून शासकीय संस्थांमधून व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. अनेक दिव्यांग व्यक्ती प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक साधने किंवा उपकरणे खरेदी करू शकत नाहीत. ही अडचण दूर करण्यासाठी शासनाकडून ही आर्थिक मदत दिली जाते. या योजनेसाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्नावर कोणतीही मर्यादा ठेवलेली नसून अर्जदाराचे वय किमान 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे, तसेच किमान 40% दिव्यांगत्व असणे बंधनकारक आहे. अर्जदाराने शासकीय संस्थेतून अधिकृत व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक असून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पुरावा सादर करणे अनिवार्य आहे. या योजनेअंतर्गत स्वयंरोजगार व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली साधने, व्यवसाय संच किंवा उपकरणे खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 1,000 रुपये इतके आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते, ज्याचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे आणि रोजगार निर्मितीला चालना देणे हा आहे. अर्ज करताना आधार कार्ड, बँक पासबुक, प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, दिव्यांगत्व प्रमाणपत्र किंवा UDID कार्ड, अधिवास प्रमाणपत्र तसेच साधने किंवा उपकरणे खरेदी केल्याचा पुरावा ही आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते. 7वी योजना आहे दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य. ही योजना दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत अर्जदाराला व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते, ज्यामध्ये प्रकल्प खर्चाची कमाल मर्यादा 1,50,000 रुपये निश्चित करण्यात आलेली आहे. या एकूण प्रकल्प खर्चापैकी 20% रक्कम शासनाकडून अनुदान स्वरूपात दिली जाते, तर उर्वरित 80% रक्कम बँक कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना कमी आर्थिक भारात व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते. या योजनेसाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1,00,000 रुपयेपर्यंत असणे आवश्यक आहे, तसेच अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असणे बंधनकारक आहे आणि किमान 40% दिव्यांगत्व आवश्यक आहे. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक असून स्वयंरोजगारासाठी तयार केलेला व्यवसाय अहवाल किंवा प्रकल्प प्रस्ताव सादर करणे गरजेचे असते. या योजनेअंतर्गत कमाल 30,000 रुपयेपर्यंत अनुदान 20% दिले जाते आणि उर्वरित रक्कम बँक कर्ज स्वरूपात मिळते. अर्ज करताना आधार कार्ड, व्यवसाय अहवाल किंवा प्रकल्प प्रस्ताव, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक पासबुक, दिव्यांगत्व प्रमाणपत्र किंवा UDID कार्ड तसेच अधिवास प्रमाणपत्र ही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. ही योजना दिव्यांग व्यक्तींना रोजगार शोधण्याऐवजी स्वतः रोजगार निर्माण करण्यासाठी महत्त्वाची आर्थिक मदत प्रदान करणारी योजना आहे. 8वी योजना आहे दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षेअंतर्गत विवाह प्रोत्साहन योजना. राज्य शासनाची ही सामाजिक सुरक्षा योजना दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली असून दिव्यांग तसेच अविंग विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेसाठी वार्षिक उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नसून पुरुषाचे किमान वय 21 वर्षे आणि स्त्रीचे किमान वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे. अर्जदारांपैकी किमान एका व्यक्तीचे दिव्यांगत्व 40% किंवा त्यापेक्षा जास्त असणे बंधनकारक आहे, तसेच विवाह अधिकृतरित्या नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. लाभ मिळवण्यासाठी आधार संलग्न संयुक्त बँक खाते असणे अनिवार्य असून अर्ज विवाह दिनांकापासून 1 वर्षाच्या आत सादर करणे आवश्यक आहे आणि महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पुरावा आवश्यक असतो. या योजनेअंतर्गत दिव्यांग विवाहासाठी 2,50,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते, ज्यापैकी 50% म्हणजे 1,25,000 रुपये रक्कम 5 वर्षांसाठी मुदत ठेवीत ठेवली जाते. तसेच अविंग विवाहासाठी 1,50,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते, ज्यामध्ये 75,000 रुपये रक्कम 5 वर्षांसाठी मुदत ठेवीत ठेवण्यात येते. अर्जासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र, आधार जोडलेले संयुक्त बँक पासबुक, अधिवास प्रमाणपत्र, दिव्यांगत्व प्रमाणपत्र किंवा UDID कार्ड आणि आधार कार्ड ही आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. ही योजना दिव्यांग व्यक्तींना सामाजिक स्वीकार, आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षित वैवाहिक जीवनासाठी प्रोत्साहन देणारी महत्त्वाची योजना आहे. 9वी योजना आहे शबरी आदिवासी घरकुल योजना. कायमस्वरूपी निवासस्थान नसलेल्या अनुसूचित जमातीतील पात्र कुटुंबांना स्वतःचे घर उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून शबरी आदिवासी घरकुल योजना राबविण्यात येते. या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल आदिवासी कुटुंबांना सुरक्षित व कायमस्वरूपी निवास उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेसाठी अर्जदार अनुसूचित जमातीतील असणे आवश्यक असून वार्षिक उत्पन्न मर्यादा 3,00,000 रुपयेपर्यंत ठेवण्यात आलेली आहे. अर्जदाराचे वय 18 वर्षांवरील असणे आवश्यक आहे आणि स्वतःचे कायमस्वरूपी घर नसणे ही महत्त्वाची अट आहे. तसेच घर बांधण्यासाठी स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा किमान 15 वर्षांचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
या योजनेअंतर्गत ग्रामीण डोंगराळ किंवा नक्षलग्रस्त क्षेत्रासाठी एकूण 1,72,240 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते, ज्यामध्ये 1,42,000 रुपये घरकुल बांधकामासाठी, 12,000 रुपये शौचालय बांधकामासाठी आणि 18,240 रुपये रोव्हयो मजुरी सहाय्य दिले जाते. ग्रामीण सपाट क्षेत्रासाठी एकूण 1,62,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते, ज्यामध्ये 1,32,000 रुपये घरकुल बांधकाम शौचालयासह, 12,000 रुपये शौचालय सहाय्य आणि 18,000 रुपये रोव्हयो मजुरी सहाय्य समाविष्ट आहे. शहरी भागासाठी एकूण 2,50,000 रुपये आर्थिक सहाय्य 4 टप्प्यांमध्ये दिले जाते. मंजुरीनंतर 40,000 रुपये, प्लिंथ लेवल 80,000 रुपये, लिंटल स्तर 80,000 रुपये आणि घरकुल पूर्ण झाल्यावर 50,000 रुपये. या योजनेमध्ये विधवा महिला, अत्याचारग्रस्त व्यक्ती तसेच अतिसंवेदनशील व दुर्बल घटकांना प्राधान्य दिले जाते. अर्ज करताना आधार कार्ड, 15 वर्षांचा निवासी पुरावा, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र 3 लाखांपर्यंत, जमिनीचा मालकी हक्क किंवा वाटपपत्र, रेशन कार्ड तसेच बँक पासबुक किंवा रद्द केलेला धनादेश ही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. ही योजना आदिवासी कुटुंबांना सुरक्षित निवास, सन्मानपूर्वक जीवन आणि सामाजिक स्थैर्य प्रदान करणारी महत्त्वाची गृहनिर्माण योजना आहे. 10वी योजना आहे विशेष सहाय्य योजना. महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग व्यक्तींना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी विशेष सहाय्य योजना राबविण्यात येते. या अंतर्गत संजय गांधी निराधार निवृत्तीवेतन योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या 2 निवृत्तीवेतन योजना लागू असून पात्र लाभार्थ्यांना दरमहा 2,500 रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते, ज्यामध्ये 2,200 रुपये राज्य शासनाचा वाटा आणि 300 रुपये इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत केंद्र शासनाचा वाटा समाविष्ट आहे. ही योजना 18 ते 79 वर्षे वयोगटातील आणि किमान 80% दिव्यांगत्व असलेल्या तसेच दारिद्र्यरेषेखाली BPL असलेल्या व्यक्तींसाठी लागू आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना 65 वर्षांखालील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी लागू असून त्यांना मासिक 2,500 रुपये निवृत्तीवेतन दिले जाते, तर श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना 65 वर्षे व त्यावरील दिव्यांग व्यक्तींना लागू असून त्यांनाही मासिक 2,500 रुपये निवृत्तीवेतन दिले जाते. या योजनेसाठी दिव्यांग प्रमाणपत्र किंवा UDID कार्ड, वयाचा पुरावा, रहिवासी प्रमाणपत्र तसेच BPL स्थितीचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. ही योजना दिव्यांग व्यक्तींना नियमित आर्थिक आधार देऊन त्यांचे दैनंदिन जीवन सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. 11वी योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना. शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणारे घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना शहरी राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत अनुदान, झोपडपट्टी पुनर्विकास, भागीदारी गृहनिर्माण तसेच वैयक्तिक घरकुल बांधकामासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 लाख रुपयेपर्यंत असून किमान 40% दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींनाही लाभ मिळतो आणि वयोमर्यादा नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS साठी उत्पन्न मर्यादा 3 लाख रुपयेपर्यंत असून भागीदारी गृहनिर्माण व झोपडपट्टी पुनर्विकासासाठी प्रकल्पानुसार आर्थिक सहाय्य दिले जाते. वैयक्तिक घरकुल बांधकामासाठी थेट 2,50,000 रुपयेपर्यंत अनुदान उपलब्ध आहे. तसेच EWS आणि LIG 3,01,000 ते 6 लाख उत्पन्न गट लाभार्थ्यांना 6 लाखांपर्यंतच्या गृहकर्जावर व्याज अनुदान मिळते. अर्जासाठी आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, ओळखपत्र, मतदार ओळखपत्र किंवा पॅन कार्ड, निवासी पुरावा, उत्पन्न प्रमाणपत्र, आधार लिंक केलेले बँक तपशील तसेच जमीन किंवा मालमत्ता संबंधी माहिती आवश्यक असते. ही योजना दिव्यांग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वतःचे सुरक्षित घर मिळवून देण्यासाठी महत्त्वाची गृहनिर्माण योजना आहे. 12वी योजना आहे प्रमाणरूप दिव्यांगत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती. दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. पदवी, पदव्युत्तर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमासाठी नियमित पूर्णवेळ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो, तर दूरस्थ किंवा अर्धवेळ अभ्यासक्रम मान्य नाहीत. या योजनेसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 8 लाख रुपये असून किमान 40% दिव्यांगत्व आवश्यक आहे आणि एका पालकाच्या कमाल 2 अपत्यांना लाभ दिला जातो. या शिष्यवृत्तीअंतर्गत शिक्षण शुल्काची कमाल 1,90,000 लाखांपर्यंत प्रतिपूर्ती केली जाते. वसतिगृह विद्यार्थ्यांना दरमहा 3,000 रुपये आणि प्रवासी विद्यार्थ्यांना 1,500 रुपये निर्वाह भत्ता दिला जातो. याशिवाय एकदाच साहित्य खरेदीसाठी 30,000 रुपये आणि लॅपटॉप खरेदीसाठी 45,000 रुपये अनुदान दिले जाते. तसेच वार्षिक 5,000 रुपये पुस्तक भत्ता, दरमहा 2,000 रुपये विशेष भत्ता आणि वार्षिक 10,000 रुपयेपर्यंत संस्थात्मक शुल्क भरपाई दिली जाते. अर्जासाठी उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक आणि दिव्यांगत्व प्रमाणपत्र किंवा UDID आवश्यक आहे. ही योजना दिव्यांग विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींशिवाय उच्च शिक्षण पूर्ण करण्यास मदत करते. 13वी योजना आहे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकनोत्तर शिष्यवृत्ती. इयत्ता 11वी पासून पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही उत्तर मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना लागू आहे. या योजनेसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 2,50,000 रुपये असून अर्जदाराचे वय किमान 16 वर्षे आणि दिव्यांगत्व किमान 40% असणे आवश्यक आहे.
एकाच शैक्षणिक टप्प्यासाठी पुनरावृत्ती शिष्यवृत्ती दिली जात नाही आणि दुहेरी शिष्यवृत्तीला परवानगी नाही, मात्र दूरस्थ किंवा पत्रव्यवहार अभ्यासक्रमासाठी लाभ मिळू शकतो. या योजनेअंतर्गत शिक्षण शुल्काची कमाल 1,40,000 रुपयेपर्यंत प्रतिपूर्ती, वसतिगृह विद्यार्थ्यांना दरमहा 1,200 रुपये आणि अनिवासी विद्यार्थ्यांना 650 रुपये निर्वाह भत्ता दिला जातो. याशिवाय वार्षिक 1,500 रुपये पुस्तक भत्ता, 10,000 रुपयेपर्यंत इतर शुल्क भरपाई, वार्षिक 2,000 रुपये दिव्यांग भत्ता आणि दृष्टिहीन किंवा बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 4,000 रुपये विशेष भत्ता दिला जातो. अर्जासाठी उत्पन्न प्रमाणपत्र, दिव्यांगत्व प्रमाणपत्र किंवा UDID, आधार कार्ड आणि बँक पासबुक आवश्यक आहे. ही योजना दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिक्षण मध्येच बंद होऊ नये यासाठी आर्थिक आधार देते. 14वी आणि शेवटची योजना आहे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती केंद्र. इयत्ता 9वी आणि 10वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाची ही पूर्व मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या योजनेसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 2,50,000 रुपये असून विद्यार्थ्याचे किमान 40% दिव्यांगत्व असणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थी शासकीय किंवा मान्यताप्राप्त शाळेत नियमित शिक्षण घेत असणे बंधनकारक आहे. एका पालकाच्या कमाल 2 विद्यार्थ्यांना लाभ दिला जातो आणि दुहेरी शिष्यवृत्तीला परवानगी नाही. दृष्टिहीन किंवा बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह विद्यार्थ्यांना दरमहा 800 रुपये आणि दिवस विद्यार्थ्यांना 500 रुपये निर्वाह भत्ता, वार्षिक 1,000 रुपये पुस्तक अनुदान आणि 4,000 रुपये वार्षिक दिव्यांग भत्ता दिला जातो. इतर दिव्यांग प्रकारातील विद्यार्थ्यांनाही वसतिगृह 800 रुपये, दिवस विद्यार्थी 500 रुपये मासिक भत्ता, 1,000 रुपये पुस्तक अनुदान आणि 2,000 रुपये वार्षिक दिव्यांग भत्ता मिळतो. अर्जासाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र किंवा UDID, आधार कार्ड, बँक पासबुक आणि उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे. ही योजना दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन देणारी महत्त्वाची शैक्षणिक योजना आहे. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या योजनांपैकी कोणत्याही योजनेची अर्ज प्रक्रिया स्टेप बाय स्टेप जाणून घ्यायची असेल तर खाली कमेंटमध्ये त्या योजनेचे नाव नक्की लिहा. तुमच्या कमेंटनुसार पुढील व्हिडिओमध्ये आम्ही संपूर्ण अर्ज प्रक्रिया सविस्तर आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.